Hello, my dear students. Welcome back to our channel आपण इंजिनियर्स. कसे आहात सर्वजण? पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे आपण इंजिनियर्स या YouTube चॅनलवरती स्वागत आहे. आपल्या कॉलेज रिव्ह्यू सिरीज मध्ये 16वं कॉलेज आहे नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तळेगाव. आपण कॉलेज रिव्ह्यू सिरीज चालू केली आहे जेणेकरून MST CET 2025 व JEE 2025 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे कॉलेज रिव्ह्यू सिरीज मदत येईल किंवा कामाला येईल. त्यामुळे तुम्ही त्या विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर चला मग पाहूयात आजचं हे कॉलेज. नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तळेगावचा आजचा रिव्ह्यू आहे. कॉलेज इस्टॅब्लिश झालं आहे 2008 मध्ये. नवीन कॉलेज आहे. लोकेशन आहे तळेगाव दाभाडे. तळेगाव 2 आहेत पुण्यामध्ये, त्याच्यामुळं तळेगाव दाभाडे इथे आहे हे. कॉलेज टाईप आहे प्रायव्हेट आणि ऑल ब्रांचेस साठी जे सीट जे पाहायला गेले तर ते 588 आहेत ऑल ब्रांचेस साठी. SPPO अंडर जे आहे कॉलेज येतं. कनेक्टिव्हिटी पाहायला गेली 37 किलोमीटर फ्रॉम पुणे रेल्वे स्टेशन आणि 40 किलोमीटर फ्रॉम पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. खूप जवळ म्हणजे ही नाही आणि खूप लांबही नाही असं हे कॉलेज आहे. तर तुमच्या माहितीसाठी आपल्या मी एक इन्फॉर्मेशन शेअर करू इच्छितो. MST CET ची जी डेट रिलीज झाली आहे त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. आणि जो आपल्या MST CET ला कसा आपण अभ्यास केला पाहिजे, आपल्या कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे, कोणत्या चॅप्टरसाठी किती टाइम दिला पाहिजे, ह्याच्यावरचा सुद्धा डेडिकेटेड व्हिडिओ आपण आपल्या ग्रुपवरती टाकलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता. काही जर अडचण आली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप नंबर देईन. त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करून तुमचे डाऊट विचारू शकतात. तसेच तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा या रिव्ह्यूची PDF जर पाहिजे असेल तर तो पण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून तुम्ही इझिली अवेलेबल होऊ शकता. तर कोर्सेस पहा, BE BTech, BVOC आहे आणि ME MTech असे कोर्सेस आहेत. तर इन्फ्रास्ट्रक्चर जर पाहायला गेलं तर तुम्हाला लायब्ररी भेटेल. पहा लायब्ररीमध्ये किती आहेत. लायब्ररी स्टॉक्ड विथ 12,699 नंबर्स ऑफ बुक्स आणि 3,500 टायटल्स जे अवेलेबल आहेत तुमच्या या लायब्ररीमध्ये. तसेच खूप काही इन्फॉर्मेशन दिली आहे, तुम्ही वाचू शकतात. आणि एक मिनिट आणि हॉस्टेल आहेत. हॉस्टेल पण तुम्हाला अवेलेबल आहे. पहा नंबर ऑफ रूम्स आहेत 32 आणि गर्ल्स हॉस्टेलसाठी 32. ठीक आहे. इन कॅम्पस हॉस्टेल म्हणजे कॅम्पस मध्येच तुम्हाला हॉस्टेल पाहायला भेटेल, त्याच्यामुळे तुम्हाला काहीही काळजी करण्याची गरज नाहीये किंवा कुठेही लांब वगैरे जाण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर पाहू शकतात कॅन्टीन पण आहे. व्हेरी क्लोज टू द हॉस्टेल्स आहे कॅन्टीन, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पण तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी. बास्केटबॉल कोर्ट आहे, क्रिकेट ग्राउंड आहे, फुटबॉल ग्राउंड आहे, टेबल टेनिस कोर्ट आहे, व्हॉलीबॉल आहे, चेस आहे आणि कॅरम हॉल आहे. हे सर्व तुम्हाला ते पाहायला भेटेल. लॅब्स पण आहेत, वेगवेगळ्या लॅब्स आहेत, कॅफेटेरिया आहे, जिम आहे, हॉस्पिटल, मेडिकल आहे, वायफाय कॅम्पस आहे आणि मेन म्हणजे शटल सर्व्हिस आहे. तुम्हाला जर हॉस्टेलवरती राहायचं नसेल तर तुम्हाला शटल सर्व्हिस सुद्धा अवेलेबल होऊन जाईल इझिली. तर हे कॉलेज अशा प्रकारे आहे. त्याच्यानंतर पाहूयात आता फी स्ट्रक्चर. 2.53 lakh टू 3.69 lakh 3 to 4 इयर्स साठी तुम्हाला फी स्ट्रक्चर पाहायला भेटेल. हॉस्टेलची जी आहे 62K आहे. याच्यामध्ये मेस तुम्हाला ऍड करावे लागतील पर इयर साठी. तर एक्झाम्स आहेत JEE मेन्स आणि MST CET. काउन्सिलिंग पण JEE मेन आणि MST CET प्लस मॅनेजमेंट कोटा, ते पण पाहू शकतात. कट ऑफ जे आहे ते आपण पाहूयात आता या कॉलेजचं. हे जे आहेत डायरेक्ट स्क्रीनशॉट पेस्ट केलेले ते मी डायरेक्ट कॉलेजच्या वेबसाईट वरनं घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला काहीही एक शंका करण्याची गरज नाही. पहा CS चा कट ऑफ आहे 94.57, मेकॅनिकलचा आहे 81.77, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा आहे 89.33, IT चा आहे 90.59, कम्प्युटर AI चा आहे 89, AIDS चा आहे 89.04 आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा आहे 91.07. तर प्लेसमेंट पाहूयात. हायेस्ट प्लेसमेंट जे आहे
24 LPA गेलेला आहे. छान प्लेसमेंट आहे या कॉलेजमध्ये. 24 LPA म्हणलं तर जवळजवळ आपल्याला 2 लाख पर मंथ असं पडतं आणि ॲव्हरेज पण आहे 4.5 LPA. तर एकंदरीत जर कॉलेज पाहायला गेलं खूप छान कॉलेज आहे. कट ऑफ पण खूप हाय आहे आणि तुम्हाला कनेक्टिव्हिटी म्हणलं तर आणखीन एक आहे की याच्याजवळ तुम्हाला रेल्वे स्टेशन पाहायला भेटेल एक 4-5 किलोमीटर, जेणेकरून तुम्हाला लोकलनं पुणे स्टेशन पर्यंत जाता येईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना मदत होईल. आणि काही जर डाऊट आले तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देईल, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. तसेच पुढचा व्हिडिओ कोणत्या कॉलेजचा रिव्ह्यू पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. धन्यवाद.